नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर स्वागत करतो तुमचं कृषी युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, कांद्याची पेरणी तर पावसाळी कांद्याची पेरणी तर केली, लागवड तर केली, पण कन्फ्युजन आहे की त्याला जे काही कांद्याचं खत व्यवस्थापन आहे तर ते कशा पद्धतीने करायचं की ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल किंवा आपली जी काय कांद्याची जी काय डेव्हलपमेंट आहे तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी होईल असं आपल्याला जे काय खत व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला या कांदा पिकामध्ये करायचं आहे. तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा, कारण असे शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सध्या जर पाहिलं तर जी काय पावसाळी कांद्याची लागवड असेल, पेरणी असेल तर ती खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. आणि पेरणी केल्याच्या नंतर, लागवड केल्याच्या नंतर आपल्याला पडलेला हा प्रश्न असतो की याला जे काय खत व्यवस्थापन आहे तर ते आपण कशा पद्धतीने करू शकतो की जी काय कांदा आपला पोहोचण्यासाठी किंवा कांद्याची जी काय डेव्हलपमेंट आहे किंवा कांद्याचा जो काय उतार चांगला निघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये वापरत असताना खत व्यवस्थापन आपलं त्या ठिकाणी करत असताना आपल्याला याच्यामध्ये जे काही डीएपी आहे तर ते डीएपी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. डीएपी जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर त्याच्याबरोबर डीएपीला पर्याय म्हणून तुम्ही 12-32-16 ते वापरू शकता. त्याच्याबरोबरच वापरत असताना जे काय एमओपी आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे, तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला झिंक जे आहे तर ते त्याच्यासोबत वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत वापरत असताना जे काय सल्फर आहे तर ते सल्फर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. याचं पूर्ण कॉम्बिनेशन करून तुम्ही जर तुमच्या कांदा पिकाला जर जे काय डोस आहे तर तो दिल्याच्या नंतर एक पूर्ण जो काय डोस म्हणता येईल तर तो आपला कांद्याचा त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि जे काय हे खत व्यवस्थापन करत असताना याचं प्रमाणही वापरत असताना आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्वाचं असतं. याच्यामध्ये जे काय डीएपी आहे किंवा जे 12-32-16 आहे तर त्याचं प्रमाण वापरत असताना प्रति एकरासाठी आपल्याला 50 किलो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबतच जे काय म्युरेट ऑफ पोटॅश आहे तर ते 40 ते 45 किलो आपल्याला प्रति एकरासाठी वापरायचं आहे. त्याच्यासोबतच जे काय झिंक आणि जे काय सल्फर आहे तर ते 10 किलो प्रति एकरासाठी आपल्याला वापरून जो काय आपला भेसळ डोस आहे तर तो आपला कांदा पिकाला द्यायचा आहे. याच्यामुळे जे काय कांद्याची जी काय डेव्हलपमेंट आहे, कांद्याचा जो काय उतार आहे, जे काय उत्पन्न आहे त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगलं मिळालेलं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.